स्टार्ट. कोणत्याही समाजाच्या उत्कर्षाला जी अनेक प्रकारची धने आवश्यक असतात, त्यात मानवधन हे सर्वांत जास्त महत्त्वाचे आहे. सुपीक जमीन, अरण्ये, खाणी, नद्या, बंदरे, समुद्रकिनारा, व्यापार, कारखानदारी इत्यादी सर्व धने आपापल्या परी आवश्यक व महत्त्वाची आहेतच. पण विवेक, त्याग, कर्तृत्व, दूरदृष्टी, बुद्धिमत्ता, व्यवहार चातुर्य, तेजस्वी, अभिमानी वृत्ती, उदात्त ध्येयवाद इत्यादी गुणांनी संपन्न असलेला मानव हे कोणत्याही राष्ट्राचे खरे धन होय. हे धन असल्यावर इतर धने नसली तरी निर्माण करता येतात किंवा बाहेरून मिळविता येतात. पण हे धन नसेल तर इतर धने असून नसल्यासारखी होतात. ती असली तरी त्यांची माती होते किंवा इतर देशातल्या लोकांना त्यांचा उपयोग होऊन स्वदेशाला ती जास्तच घातक ठरतात. इतर देशातल्या कोणत्याही लोकशाहीचा आपण अभ्यास केला तर यशस्सिद्धी ही भोवतालच्या परिस्थितीवर फार थोडी अवलंबून असून मानवाचे मन, बुद्धी, अंतःकरण यांचे जे गुण त्यांवर ती बहुतांशी अवलंबून असते हे आपल्या ध्यानात येईल. पूर्वीच्या काळी युरोपात ग्रीसचा उदय झाला. गेल्या शतकाच्या अखेरीस पूर्वेकडे जपानचा उदय झाला. त्यावेळी ग्रीस किंवा जपान यांच्या भोवतालच्या देशांतील परिस्थिती त्यांच्यापेक्षा निराळी होती असे नाही. भौतिक परिस्थिती जवळजवळ तीच होती. तरी ग्रीस व जपानी मानवाचे आपल्या आंतरिक त्याग, विवेक, कष्ट करण्याची व यातना सोसण्याची सिद्धता, उच्च आकांक्षांसाठी वाटेल ती किंमत देण्याची मनाची तयारी इत्यादी अनेक प्रकारचे धन दोन्ही हातांनी उपसून बाहेर काढले व आपला उत्कर्ष करून घेतला. इतर अवतीभोवतीचे समाज कशात उणे पडले असतील तर ते या आंतरिक धनाच्या बाबतीत. याचा अर्थ असा की राष्ट्राच्या उन्नतीच्या बाबतीत निर्णायक ठरणारे धन म्हणजे मानवधन होय. भारताच्या इतिहासातील फार प्राचीन काळातील महर्षी व्यास यांच्यापासून भारताचे आजचे भाग्यविधाते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापर्यंत हे एकच महात्म येथले थोर पुरुष भारतीयांना सांगत आहेत. विवेक, त्याग, धैर्य, प्रज्ञा, निष्ठा या मानवी सद्गुणांचे संवर्धन करा. पन्हाळा किंवा सिंहगड हे खरे किल्ले नव्हेत. बाजीप्रभू, तानाजी मालुसरे हे खरे किल्ले होत. शिवछत्रपतींचे मराठी राज्याचे रक्षण त्यांनी केले. हे नरदुर्ग हाच खरा राष्ट्राचा आधार होय. भेदनीतीला ते वश झाले. त्यांची निष्ठा चळली. त्यांचा विवेक सुटला की दगडाचे किल्ले काहीच करू शकत नाहीत. ते शत्रूलाच सहाय्यभूत होतात. म्हणून नरदुर्ग सर्वांत श्रेष्ठ असे महाभारतकारांनी सांगून ठेवले आहे. स्टॉप.